ते सांगितलेले पुढे आली का ते घेऊन. सोलापूर जनता सहकारी बँकेच्या वतीनं जी व्याख्यानमाला दरवर्षी वेगवेगळ्या केंद्रांमधून होते, त्यातली जी प्रसिद्धी पावलेली जी केंद्र आहेत त्याच्यामध्ये लातूर शहराचा उल्लेख केला जातो दरवर्षी. सोलापूरचं एक केंद्र आहे आणि लातूर एक आहे, जिथे व्याख्यानमालेला तुडुंब गर्दी असते. आज मी तुमच्यासमोर उभा आहे तो सुधीर गाडगीळ म्हणून उभा आहे असं समजा. सुधीरजींना काहीतरी अचानक काम निघालं. मला काल सांगितलं की लातूरला जायचं आहे. मी म्हटलं बहुतेक लोक बरेच दिवस झाला हास्यकल्लोळ बघितलेला नाही आहे लोकांनी. गेल्या काही दिवसामध्ये लातूरमध्ये बरेच कार्यक्रम झाले होते माझे, पण जाहीर असा कार्यक्रम माझा झालेला नव्हता बऱ्याच दिवसात. तेव्हा म्हटलं लातूरकरांची सहनशक्ती किती आहे जरा बघावं जाऊन, आपला आवाज सहन करतात का नाही लोक. पण रसिक जो असतो तो त्या रसिकासाठी कलावंताला यावं लागतं. अत्यंत विनयाच्या भावनेतनं मी तुमच्यासमोर आलेलो आहे हास्यकल्लोळ हा कार्यक्रम सादर करायला. मला वाटतं 3 वर्षापूर्वी मी कार्यक्रम सादर केला होता. त्यावेळेला सुद्धा असंच झालं होतं. भुरके साहेबांना काहीतरी महाराष्ट्र बँकेचं अचानक काम निघालं आणि मला यावं लागलं होतं. थोडक्यात जनता सहकारी बँकेचा मी सुरक्षा रक्षक आहे. बँकेने हाक दिली की मी कधी नाही म्हणत नाही. माझा रात्री आज कार्यक्रम होता सोलापूरमध्ये, पण मी काही गोष्टी ॲडजस्ट करून मुद्दामून आलो. 3 वर्षापूर्वी या ठिकाणी मी कार्यक्रम केला आणि आज मी कार्यक्रम करायला उभा आहे. 3 वर्षापूर्वी कार्यक्रमांची संख्या 125 असेल. आजचा हा जो कार्यक्रम आहे हा 257वा कार्यक्रम आहे. म्हणजे गेल्या अनेक दिवसामध्ये लातूर झाल्यानंतर उस्मानाबाद, तुळजापूर अशी छोटी छोटी गावं करत करत मी बालगंधर्व रंगमंदिरामध्ये हास्यकल्लोळचे 5-6 प्रयोग केले. कोल्हापूर, सांगली, सातारा, इचलकरंजी, मिरज, मुंबई अशा अनेक गावातनं कार्यक्रम करत करत हास्यकल्लोळची वाटचाल चालू आहे. हास्यकल्लोळ हा जो कार्यक्रम आहे हा आवाज आणि आपण या विषयावर विचार करणारा कार्यक्रम आहे. प्रात्यक्षिकासह विचार करणार आहे. आपल्या महाराष्ट्राला एकपात्री प्रयोगाची परंपरा फार मोठी आहे. आदरणीय पु ल देशपांड्यांनी महाराष्ट्रामध्ये एकपात्री प्रयोगाला रंगमंचीय प्रतिष्ठा मिळवून दिली. वाऱ्यावरची वरात, बटाट्याची चाळ असे असंख्य प्रयोग त्यांनी सादर केले महाराष्ट्रभर. त्यामुळे महाराष्ट्रातल्या कुठल्याही छोट्या जरी गावात आम्ही गेलो तरी सुद्धा आम्हाला सांगावं लागत नाही एकपात्री प्रयोग म्हणजे नक्की काय असतं. पुलंनी एवढं प्रेक्षक तयार करून ठेवलेलं आहे आणि पुलंचं स्मरण केल्याशिवाय मी हा कार्यक्रम सुरू करू शकत नाही. म्हणजे पुलंचं स्मरण करून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. आवाज या संकल्पनेवर हास्यकल्लोळ हा आधारलेला आहे. कसं आहे की आपण पहिल्यांदा जेव्हा जन्माला येतो तेव्हा रडतो. हा आपला पहिला आवाज असतो माणसाचा. मोठे झाले, शिक्षण मिळालं, नोकरी लागली की आवाज बदलतो. माणसाचा सर्व्हिसवरचा आवाज जरासा मोठा असतो आणि घरातला आवाज थोडासा बारीक असतो. म्हणजे अगदी पूर्ण होता ते, अर्ध होता त्याच्यात, अर्धी पूर्ण पावडर होतून हे करा. म्हणजे नोकरीवरचा आवाज जरा मोठा असतो आणि घरातला आवाज थोडा किंचित बारीकच असतो. इन्स्पेक्टर जरी असला तरी सुद्धा ड्युटीवर ओरडत असेल पण घरात गेल्यावर थोडा आवाज बारीकच ठेवावा लागतो, कारण त्याच्याशिवाय संसार होत नाही. पण व्यवसाय आणि आवाज ह्याचं काहीतरी नातं आहे असं एक माझ्या डोक्यात आलं आणि माझं बालपण सगळ्या सोलापुराच्या गल्लीबोळातनं गेलं. सोलापूर हे भाषेच्या दृष्टिकोनातून वैशिष्ट्यपूर्ण गाव आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. लातूर सुद्धा थोडंसं तसंच आहे. एका बाजूला आंध्र प्रदेशाची बॉर्डर, एका बाजूला कर्नाटकाची बॉर्डर, एका बाजूला पश्चिम महाराष्ट्रातली शहरं. अशा ह्याच्यामुळे सोलापूरचं भाषिक जे काही वैशिष्ट्य ते सुद्धा फार वेगळं आहे. सोलापुरातल्या वेगवेगळ्या आवाजांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या माझ्या कानावर पडत गेल्या आणि आमचे सोलापुरातले नकलाकार होते, एक नकलाकार पत्की नावाचे. त्यांनी माझ्यावर जास्त संस्कार केले. माझे वडील बरीच वर्ष नकला करायचे. म्हणजे वडील, नकलाकार पत्की, पु ल देशपांड्यांचे कॅसेट्स आणि महाराष्ट्रातलं हे सगळं आवाजाचं विश्व, ज्याच्यातनं हा कार्यक्रम तयार झाला आणि आज प्रयोग चालू आहेत, लोकांना आवडत आहेत.
माझा एक सिद्धांत असा आहे की माणसाचं व्यक्तिमत्व त्याच्या आवाजावर अवलंबून असतं. म्हणजे सही हा माणसाचं व्यक्तिमत्व असतं, तसा आवाज हे माणसाचं व्यक्तिमत्व असतं. रस्त्यावरनं एखादा माणूस चालला असेल, आपण त्यांना हाक मारली, का हनुमंतराव कोणीकडं, आणि त्याने असं जर उत्तर दिलं, काय नाही जरा दळायला चाललो, असं म्हटलेलं आपल्याला पटतच नाही. हनुमंतराव म्हणजे आवाज मोठाच पाहिजे. इन्स्पेक्टर चाललेले असतील रस्त्यावरनं, समोर चोर आला आणि इन्स्पेक्टर या आवाजामध्ये बोलायला लागले, का रे शांतपण करतो काय, इन्स्पेक्टर दादा म्हणतात, मला कळलं का नाही, पट्ट्याने मारून घातलं ना पोलीस गाठीमध्ये, कळेल तुला, डोळे वटारून काय बघतो रे माझ्याकडे, हा आरोपी आहे ना तू, हो पोलीस आत घाला त्याला, जीप मध्ये घाला, तिकडे घेऊन जाऊन मग बघू, अरे पब्लिक का तमाशा बघता काय तर, सरका बाजूला सगळे. असा आवाज इन्स्पेक्टरचा असूच शकत नाही. असल्या आवाजाच्या माणसाला इन्स्पेक्टर करणारच नाही कोणी. इन्स्पेक्टरचा आवाज म्हणजे भारदस्तच पाहिजे, पहिल्यांदा आत घाललं त्याला शांतपण करायला लागायचा, असं म्हटल्याशिवाय इन्स्पेक्टर आल्यासारखंच वाटत नाही. आपण बऱ्याच वेळेला डॉक्टरांकडे तपासायला जातो, डॉक्टरांचा एक विशिष्ट पद्धतीचा आवाज असतो. असा आवाजातले डॉक्टर कधी बघितलेत का तुम्ही, सांगा बरं. आपण डॉक्टरांकडे गेलो, नमस्कार डॉक्टर, हा नमस्कार, काय काही नाही, पोट दुखतंय, पोट दुखतंय का, छान आहे, झोपा इथं, झोपा म्हणलं ना, कळतं का नाही, का डोक्यात अक्कल विक्कल आहे का नाही, झोपा इथं, घ्या सोडा, घ्या सोडा, श्वास घ्या सोडा, स्टेथोस्कोप लावलाय छातीला, कळतं ना तुम्हाला, मग श्वास घ्या सोडा. हा काय खाल्लंय, गावभर बोंबलत फिरायचं, काही पण खायचं आणि डॉक्टरकडे यायचं, पोटात दुखतंय, पोटात दुखतंय, चांगला धंदा आहे. एक गोळी सकाळी घ्या, एक संध्याकाळी घ्या, तुमचं तुम्हाला काय वाटेल तुमचं तुम्ही बघा. दिवसभर 50-50 पेशंट तपासून डोकं फिरला माझं, जावा तुम्ही आता. जगातले कुठलेही डॉक्टर असं कधीही म्हणत नाहीत बघा तुम्ही. अत्यंत आत्मविश्वासाचा आवाज असतो. काय होतं तुम्हाला, काय नाही, पोटात, अरे बापरे पोटात दुखतंय, काय नाही, काही बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल थोडंसं, काही काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. बहुधा काय पाण्यामध्ये बदल झालाय का, पंढरपूरला गेलो होतात परवा, हो म्हणजे नाही, पाण्यात बदल झाला, हा जरा पाणी बिणी बरं नसतं ना नदीचं, त्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन. तुम्ही असं करा, अँटीबायोटिकचा एक कोर्स करा तुम्ही, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. आणि 24 तासात मला कधी कॉन्टॅक्ट करा तुम्ही, म्हणजे काही. हा व्यवसायाचा आवाज आहे. माझं अजून एक निरीक्षण असं आहे की आपल्याकडे आजूबाजूला जी काही ठिकाण आहेत त्या ठिकाणांचे आवाज ठरलेले आहेत. एसटी स्टँड म्हणलं की तिथला एक आवाज विशिष्ट ठरलेला आहे. तो आवाज ऐकल्याशिवाय एसटी स्टँडवर गेल्यासारखंच वाटत नाही. आपण पिशव्या, बोचके, होलडाल, पोरं, बाळ, बायका सगळं घेऊन उभारलेलं असतो आणि हा आवाज कानावर पडतो, गाडी क्रमांक 1552, गाडी क्रमांक 1552, सोलापूर कोल्हापूर जाणारी गाडी, सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, सांगोला, मिरज, मिरज मार्गे कोल्हापूरला जाणारी गाडी फलाट क्रमांक 5च्या पश्चिमेला उभी करण्यात आलेली आहे. हा आवाज ऐकल्याशिवाय एसटी स्टँडवर गेल्यासारखं वाटत नाही. रेल्वे स्टेशनवर जावा, तिथला पण आवाज ठरलेला असतो. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 पर आने वाली गाडी सिद्धेश्वर एक्सप्रेस है. आता हे शेवटी हे का करतात हे मला कळलंच नाही शेवटपर्यंत मला. किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला काही लोक वस्तू विकायला येतात, बरेच वस्तू विकत असतात, रोज त्याच वस्तू विकून ना त्यांच्या त्या वस्तूचा एक शब्द तयार झालेला असतो. तो माणूस नक्की कोणती वस्तू विकतो अजिबात लक्षात येत नाही. माझ्या कॉलनीमध्ये येणार एक माणूस रोज असा ओरडतो सकाळी सकाळी येऊन, ओ ट्यूसा. म्हणलं काय म्हणतो हा, परत एकदा ऐकलं मी, ओ ट्यूसा. म्हणलं हा कोणाची ट्युशन घ्यायची का काय म्हणतो का काय मला कळलं नाही. प्रत्यक्ष बघितल्यावर लक्षात आलं, मटकीची उसळ विकतो. रोज मटकीची उसळ असं म्हणून ओ ट्युशन असा एक शब्द तयार झालेला आहे. म्हणजे ते ओ ट्युशन असं म्हटल्यासारखं मला नेहमी वाटतं. किंवा तुमच्या गल्लीमध्ये, गावामध्ये, रस्त्यावर एखादा दहीवाला येत असेल ना, त्या दहीवाल्याचं दही घट्ट आहे का पातळ आहे हे जर तुम्हाला लक्षात घ्यायचं असेल ना, त्याच्या आवाजाकडे लक्ष द्या. त्याचा आवाज असा असेल, ओ दही, ओ दही पातळ आहे. त्याचा आवाज असा असेल, ओ दही, ओ दही, म्हणजे दही घट्ट आहे, लक्षात घ्या. म्हणजे पदार्थांवर आवाजाचे संस्कार होतात याच्याविषयी माझ्या मनात तरी शंका नाही. तुम्हाला सांगतो, काही काही भाजीवाले येतात, काय त्यांना त्रास होतो भाजी विकताना मला कळतच नाही. पोटात लात घातल्यासारखं ओरडतात, हो कांदे बटाटे मेथी वांगे टमाटे आले हो. म्हटलं काय त्रास होतो ह्याला, चांगल्या डॉक्टरला दाखव, जरा काहीतरी उपचार करून घे. काहीच कळत नाही. म्हणजे
किंवा मला अजून एक गंमत वाटते, आपल्याकडे गजरे विकणारे जे लोक असतात ना, गजरे विकणाऱ्या लोकांचे सगळ्यांचे आवाज भरडे असतात. म्हणजे ते मोगऱ्याचे गजरे असं म्हटल्याशिवाय गजरा घेतल्यासारखंच वाटत नाही आपल्याकडे बायकांना. म्हणजे फूल म्हणल्यानंतर कसं मोगऱ्याचे गजरे घेता का, असं अगदी मुलायम आवाज पाहिजे, पण तसा आवाज नसतो. हे जे आपल्याकडे आवाज हे ठरलेले असतात. किंवा मला माझं अजून एक निरीक्षण असं आहे, आपल्याकडे शाळा ज्या असतात ना खेडेगावामधनं, त्या शाळेमधले शिक्षक जे असतात, शिक्षकांचे आवाज भारदस्त असतात. तो ग्रामीण भागातला शिक्षक वर्गामध्ये जरी शिकवत असला ना, त्याचा आवाज वेशीपर्यंत जात असतो, एवढा खणखणीत असतो. 1ली ते 7वीची सगळी मुलं त्याच्यासमोर बसलेली असतात आणि बाळ भरून व्यवस्थित शिकवणं चाललेलं असतं. एका हौदामध्ये 1000 लिटर पाणी आहे. ते पाणी काढण्यासाठी फक्त 7वीतल्या मुलांनी गणित लिहून घ्यायचं, 6वीतल्या मुलांनी अक्षरं काढायची, 5वीतल्या मुलांनी मनातल्या मनात पाढे म्हणायचे. कळलं का नाही? कशाला शहाणपण करतो का बसू का? कशाला चिमटा काढेल त्याला? थोबट फोडून का बसू म्हणे? एका हौदामध्ये 1000 लिटर पाणी आहे. ते पाणी काढण्यासाठी ए बंड्या, माझ्या जेवणाचा डबा घेऊन घरनं बायको बोंबलं बसली असेल माझी. जा म्हणलं का नाही तुला? 5 लिटरची बादली आहे, तर सगळं पाणी काढण्यासाठी बादली किती वेळा बुचकळावी लागेल? जेवणाच्या सुट्टीनंतर उतरलं जावा आता असं म्हणलं की सगळे जेवणाच्या सुट्टीला निघून जातात. व्यवसायानुसार आवाज असावा याचं सर्वात चांगलं उदाहरण मी एकदा बघितलं होतं. एका शाळेमध्ये गेलो होतो. त्या शाळेतले शिक्षक होते ना, त्यांचा आवाज भरभर भरभर बोलणारा असा आवाज होता. त्याला वर्गावरनं मी चाललो आणि हा आवाज कानावर पडला. साचलेल्या पाण्या बॅक्टेरिया असतात, पावसाळ्यात पाणी उकळून गार करून प्या. मी म्हणलं ना काय सांगायचं आहे त्यांना? असं सांगायचं होतं, साचलेल्या पाण्यात बॅक्टेरिया असतात, पावसाळ्यामध्ये पाणी उकळून गार करून प्या. ते भरभर बोलायचे. साचलेल्या पाण्या बॅक्टेरिया असतात, पावसाळ्यात पाणी उकळून गार करून प्या. असा जर आवाजातला शिक्षक असेल तर मुलांना कळणार कसं सांगा तुम्ही? आणि हे जे आवाज असतात ना आजूबाजूचे, तसे आपल्या घरामध्ये रेडिओ नावाचा एक पदार्थ असतो. त्या रेडिओवरचे आवाज जे आहेत ना, ते इतके फॅन्टॅस्टिक असतात. एक एक प्रत्येक कार्यक्रमाचा आवाज ठरलेला असतो. सकाळी 6 वाजता आपल्याकडे उत्तम शेती नावाचा एक कार्यक्रम होतो आणि त्या उत्तम शेती कार्यक्रमामधले त्या उत्तम शेती कार्यक्रमामध्ये काम करणारा अधिकारी जरी बदलला ना, तर त्या कार्यक्रमाचा आवाज कधी बदलत नाही. वास्तविक माणूस बदलला की आवाज बदलायला पाहिजे. तुम्ही सकाळी 6 वाजता उद्या रेडिओ लावा, हा आवाज तुमच्या कानावर पडेल. निवेदिका सांगते, आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे, आता कार्यक्रम होईल उत्तम शेती. उत्तम शेती सुरू होते. साधारणपणे जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला गव्हावर तांबेरा नावाचा रोग पडतो आणि ज्वारीवर चिकटा नावाचा रोग पडतो. या रोगाची रोकथाम करण्याकरता कृषी संचालनानं काही औषधं वितरित करण्याचं ठरवलेलं आहे. 3 लिटर पाण्यामध्ये मोनोक्रोटोफॉस, 4 लिटर पाण्यामध्ये नेटोक्रोनोफॉस आणि 5 लिटर पाण्यात युरिया, ही तिन्ही औषधं 100 लिटर पाण्यामध्ये एकत्रित करून पहाटे 5 वाजता येणाऱ्या पश्चिम दिशेचा वाऱ्याचा विचार करून फवारणी केली तर फवारणी चांगली होऊ शकते. जानेवारी महिन्यामध्ये रोगाचा प्रादुर्भाव जास्त होत असल्यामुळं शेतकरी बांधवांनी पिकाची काळजी घ्यावी. मी विचार केला, दुपारी 12 वाजता मनुष्य स्वतःच्या घरात जेवायला बसला, ह्याची विश्लेषणाची पद्धत जाणार नाही, हा परत तेच सुरू करणार. साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये दुपारी 12 वाजता स्टेनलेस स्टीलच्या किंवा पितळेच्या ताटामध्ये दक्षिण दिशेला आमटी, उत्तर दिशेला चटणी, आग्नेय दिशेला पापड आणि नैऋत्य दिशेला लोणचं घेऊन आपण जर जेवायला बसलो तर आपल्याला जेवण चांगलं जाऊ शकतं. ज्वारीची भाकरी चांगली व्हावीशी वाटत असेल तर ज्वारीवर नेटोक्रोनोफॉस औषध मारायला पाहिजे. गव्हाच्या पोळ्या जर चांगल्या व्हाव्याशा वाटत असतील तर गव्हाला युरिया खताच्या पाळ्यात चांगल्या दिल्या पाहिजे. प्रत्येक माणसानं 32 वेळेला घास चावून खावा, म्हणजे अन्नाचं पचन होतं आणि रोगाचा प्रादुर्भाव माणसाला होत नाही. त्याची बायको डोक्याला हात मारेल, तुम्ही जेवण करणार आहे का विश्लेषण करत बसणार आहे म्हणाल. हा जसा एक कार्यक्रम असतो ना, तसा अजून एक कार्यक्रम होता. आकाशवाणीवर कामगारांच्या मुलाखती असतात. मुलाखतीमध्ये कसं, कामगार हा मनुष्य कसा असतो, दिवसभर पोटाचं खळगं कसं तरी भरायचं, कसं तरी कष्ट करून. त्याला मुलाखतीमध्ये प्रश्नांना उत्तर द्यायची म्हणजे काही सवय नसते त्याला. पण आकाशवाणीचा माणूस विचारतो म्हणल्यावर तो उत्तर देत होता. पहिला जो माणूस होता तो टॉवेल कारखान्यामध्ये काम करणार होता. त्याला विचारलं, सोलापूर आकाशवाणीवरचाच कार्यक्रम होता, आपण काय करता? का करता म्हणजे? नाही म्हणजे कामाला कुठं जाता? कारखान्यात जातो. कसल्या कारखान्यात जाता? टॉवेल कारखान्यात जातो. किती वाजता जाता कामाला?
पाळी असेल तसं जावं लागतंय. म्हणजे असतंय ते 8-12 4-12, तुम्हाला काय माहीत नाही ते, का बसा. बरं, या तुमच्या कारखान्यामध्ये काय तयार होतं? आमचा कारखाना नाही, ते मालकाचा कारखाना आहे. बरं ठीक आहे, मालकाच्या कारखान्यामध्ये काय तयार होतं? टॉवेल आणि लॅपकिन. टॉवेल आणि लॅपकिन म्हणजे एवढं पण माहीत नाही का? नाही, तुम्ही सांगितलं तर बरं होईल ना. मोठ्या टॉवेलला टॉवेल म्हणतात, लहान टॉवेलला लॅपकिन म्हणतात. असं आहे का? बरं, तुम्हाला महिन्याला पगार किती मिळतो? महिन्याला नाही, आठवड्याला मिळतो आहे. बरं, किती पगार मिळतो? मालक सांगू नको म्हणलाय. असं आहे का? बरं ठीक आहे, काय हरकत नाही. मग तुम्ही कामावरनं जेव्हा घरी जाता तेव्हा काय करता तुम्ही? काय करता म्हणजे? नाही म्हणजे घरी गेल्यावर काही छंदबिंद आहे का तुम्हाला? चित्रकला, संगीत बिंगीत? तसलं काय माहीत नाही आम्हाला. मग काय करता तुम्ही? काय नाही, घरी जातो, हातपाय तोंड धुतो, एबीत लावतो, जेवण करतो आणि झोपतो आम्ही. असं आहे काय? बरं, हा तुमचा जो काही म्हणजे व्यवसाय जो आहे तो सोडून, नोकरी सोडून तुम्हाला काही नवीन व्यवसाय करायचा आहे का? होय, करायचं की. काय करायचं आहे? किराणा मालाचं दुकान टाकायचं आहे. मग त्याला भांडवल कुठून आणणार तुम्ही? भांडवल म्हणजे बायकोला माहेरी पाठवलं. म्हणजे तिने माहेरून पैसे आणणार आहे, तिने पैसे आणले तर दुकान टाकायचं, नाही तर नाही टाकायचं. बरं, मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. हा, तुम्हाला पण धन्यवाद. जावा जावा म्हणून सांगितलं त्याने. दुसरा जो माणूस होता ना, तो माणूस वीट भट्टीवाला होता. त्याला विचारलं, आपण काय व्यवसाय करता? ए, रस्त्याच्या कडेला आमचं वीट भट्टी आहे. म्हणाले, किती वर्ष झाले? झालं, आमचा बाप धंदा करत होता, डोक्यावर धंदा घालून गेला आहे, वरती भोगायला फळं. बरं ठीक आहे, म्हणजे वीटभट्टी म्हणजे तुमच्या वडिलांपासून करा? हां, आमच्या वडिलांपासून चालू आहे ते. बरं, हे विटा तयार करायला कच्चा माल काय लागतो? कच्चा माल म्हणजे लय लपडेत होते त्याच्यात. म्हणजे काय? विटा लागते, माती. विटा तयार करायला माती लागते, पाणी लागते, 12 लपडेत त्याच्यात. बरं, मग काय करता तुम्ही? माती कुठून आणता? माती काय, समोर शेतात माती पडली, शेतकऱ्याला न विचारता घ्यायचं, लक्ष नसताना. पाणी? पाण्याचं काय, समोर गटार व्हायला गटारीतलं पाणी घ्यायचं. मग तुमच्या कामगारांना त्याचा त्रास होत नाही का गटारीच्या पाण्याचा? त्यांना काय त्रास होत नाही, ते ह्याच्यातच असते 24 तास, त्यांना काय त्रास होत नाही. असं आहे काय? बरं, हा जो काही धंदा तुम्ही करता त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम तुम्हाला? हा, प्रॉब्लेम लय हो. सरकारकडे पैसे नाही, काय नाही, झिरो बजेट आहे, बोंबा सगळं. सरकारचं विचारलं नाही, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आम्हाला प्रॉब्लेम म्हणजे काय माहिती आहे का? आम्ही पार्टीला जे विटा पाठवतो ना, ते तुटलेले फुटलेले विटा असले ना, जरा पार्टी किरकिर करते. मग तुम्ही काय करता? काय नाही, कॉन्ट्रॅक्टर असतं ना, त्याला जरा पैसे खाऊ घालतो, त्यानं खपवतो सगळं विटा. आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, काय नाही. बरं, ह्याला काही जोडधंदा तुम्हाला काढायचा काय? कसला जोडधंदा? हा, ते धंदा बंद करून कुठं तर निघून जावा म्हणाला. बरं ठीक आहे, मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. हा, तुम्हाला पण धन्यवाद. या कधीतरी इटा घ्यायला म्हण. त्याची मुलाखतच संपली तिथं. हा जसा एक कार्यक्रम असतो ना, तसा आकाशवाणीवर बरेच कार्यक्रम असतात. त्याच्यामध्ये हॅलो आपकी पसंद, हॅलो तरंग नावाचा एक कार्यक्रम असतो. त्या कार्यक्रमामध्ये लोक काय करतात? आकाशवाणीला फोन करतात आणि गाणं लावायला सांगतात. आणि लोकांची पद्धत फार वेगळी असते. आणि सोलापुरात तर फारच वेगळी आहे. म्हणजे सोलापुरात एका माणसाशी बोलताना 15 माणसांना ऐकू जाईल एवढ्या व्यवस्थित आवाजामध्ये बोलत असतात. आणि आकाशवाणीशी बोलताना तर अगदी घरचा माणूस असल्यासारखंच बोलतात. आकाशवाणीचा माणूस फोन घ्यायला बसलेला असतो. ट्रुंग ट्रुंग, सोलापूर आकाशवाणी बोला. सोलापूर आकाशवाणी का? हो, सोलापूर आकाशवाणी. गाणं लावा, गाणं. कोणचं गाणं आहे गायचं आपल्याला? ते गाणं लावा. ये दोस्ती नाही छोडेंगे नाही तोडेंगे, ते गाणं लावा. हॅलो, पण आपण कोण बोलताय? मी कोण बोलतो? तुम्हाला काय करायचं शानपणा? गाणं लावा म्हणजे गाणं लावा. ठेवा. ठेवला फोन. त्या माणसाला स्वतःचा आवाज, नाव सांगायचं नाही त्याला. दूसरा एक फोन होता, फार मजेशीर होता. त्याने फोन उचलला. हेलो, आपकी पसंद बोलिए. जी, आपकी पसंद क्या? हाँ, आपकी पसंद. जी, मैं बेगमपेट से कमरूनिसा बोल रही हूँ जी. अच्छा, कमरूनिसा जी, बोलिए, कौन सा गाना सुनने का आपको? जी, जरा वो गाना लगाओ जी. कौन सा गाना? वो गाना लगाओ जी, साजन मेरा उस पार है, मिलने को जी बेकरार है. वो गाना लगाओ तो जी जरा. क्यों, कोई खास वजह? हाँ, क्या है मालूम है क्या? हमारे घर के हैं नहीं, जरा अक्कलकोट को वैसे है. 2 दिन हुए वापस नहीं आए. तुम जरा गाना लगाओ, 2 दिन में वापस आते हो. तिच्या नवऱ्याने अक्कलकोटून परत यावं याच्यासाठी आकाशवाणीने गाणं लावायचं. ह्याच्यातला तिसरा जो माणूस असतो ना, तो फार जबरदस्त असतो. तो म्हणजे कायम आकाशवाणीच्या माणसाशी म्हणजे काय अगदी मैत्री असल्यासारखंच वागत असतो. म्हणजे पहिल्यांदा तर काय माहिती का, स्वतःचं नावच सांगत नाही. तो नाव सांगत नाही म्हणजे फोन वाजतो. ट्रंग ट्रंग. हॅलो, सोलापूर आकाशवाणी बोला. हॅलो, आपकी पसंद बोला. हॅलो, कोण बोलताय? हॅलो, बोला. अहो, कोण बोलताय? अहो, नाव सांगा ना, नुसतं काय हसताय? वळकावर कोण बोलतो? अहो,
माणूस बोलतोय लक्षात आलं मला, तुम्ही नाव सांगा तुमचं. असं म्हणता. आता इतक्या वेळेला फोन करतो घेऊ साहेब, आवाज ओळखत नाही का माझा? नाही नाही ओळखला नाही, सांगा तुम्ही नाव सांगा. आता माझं नाव मीच सांगू का? तुमचं नाव तुम्हीच सांगणार की का मी सांगणार काय? का माझ्या बायकोला बोलू माझं नाव घ्यायला? नाही त्याची काही गरज नाही आहे, आपल्याला तेवढा वेळ पण नाही आहे. तुम्ही तुमचं नाव सांगा. असं म्हणता. एवढ्या वेळेला फोन करतो का आवाज ओळखत नाही, दोस्ती तोडला तुम्ही. अहो दोस्ती तोडायचं राहू दे हो, तुम्ही नाव सांगा तुमचं. असं म्हणता. बर काय म्हणतात वहिनी? काय करायचं ह्याला? वहिनी काय म्हणतात? वहिनी बरेच बरेच. हा तेच म्हटलं, दिवाळी चांगली गेली ना? होय होय. ओळखला का नाही मी कोण बोलतो? अहो तुम्ही नाव सांगा ना. अक्कलकोटून मल्लप्पा बोलतो. मल्लप्पा. बर ठीक आहे. मग काय मल्लप्पा काय म्हणता? कोणचं गाणं ऐकायचं आपल्याला? का लावा कुठलं पण गाणं, तुमची माझी दोस्ती फेमसच आहे की सोलापूर जिल्ह्यात. नाही नाव गाणं सांगा तुम्ही. असं म्हणता. मोहरामधलं घ्या कुठलं पण. नाही हो बरीच गाणी आहेत मोहरामध्ये, तुम्ही गाणं सांगा ना तुम्ही. म्हणून दाखवू का जरा? म्हणा. हे बघा म्हणतो बघा. ना कजर की दार ना मोतियों से हार ना कोई ने किया श्रृंगार फिर भी कितने सुंदर है तू, कितने सुंदर है. ओ साहेब आवाज कसा आहे माझा? आवाज फार छान आहे, पण हे गाणं का लावायचं काही सांगू शकाल का? का नाही जरा घरातलीच गोष्ट आहे, आमच्या घरचे आहेत नाही जरा कमी मेकअप करते. तर तुम्ही जरा हे गाणं लावून जरा मेकअप तर करतील काय? ठेवू का? ठेवला एकदा फोन. ह्याच्यापेक्षा अजून एक गंमत असते. ज्याला गाणं ऐकायचं ना तो फोन करत नाही, तो थोडासा लहान असतो. त्याच्यापेक्षा मोठा भाऊ असतो तो फोन करतो. हॅलो मी संतोष बोलतो, मी 12वी आहे. बरं ठीक आहे. कोणचं गाणं ऐकायचं का? नाही मला ऐकायचं नाही, थँक्यू सॉरी बरं का, माझा भाऊ आहे बाळू, त्याला ऐकायचं. हे बाळा घे. तो बाळू हातात फोन घेतो. बाळू फोन घेतले की आकाशवाणीचा माणूस विचारतो त्याला, हॅलो बाळू, हॅलो तुला गाणं ऐकायचं ना? कसलं गाणं? बरं जाऊ दे, तू कितवीत शिकतो? 8वीला नापास झालं. बरं तुला काही छंद बिंद आहे का? छंद म्हणजे काय असतं? चित्रकला, संगीत? काय माहित नाही. गाणं ऐकायचं ना तुला? काय माहित नाही. ए इकडं. ओ साहेब ते जरा मूर्ख माणूस होतो काय, मी फोन केल्याबद्दल सॉरी थँक्यू बरं का. ठेवतो. ठेवला फोन त्याने. गाणं कोणतं सांगावं? माणसाच्या डोक्यात जे वर्डिंग बसलेलं असतं ते वर्डिंग सांगतात. मध्ये एकदा फोन आला, म्हणजे ते गाणं लावा म्हणलं. कुठलं गाणं? ते हे गाणं लावा की म्हणलं. कुठलं गाणं? ते हे हो म्हणले. कुठलं? ते कुणाच्या पायावर कुणाचे मोजे ते गाणं लावा म्हणले. तू विचार करायला कुणाच्या पायावर कुणाचे मोजे गाणं कुठं आहे ते म्हणाले अहो तसं नाही आहे, ते सामनामधलं गाणं आहे ते, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. असेल मोजे ओझे काहीतरी लावून टाका म्हणले. एका माणसाने मध्ये फोन केला, ते म्हणले ते बाबूजीचं गाणं लावा म्हणले. ते म्हटले बाबूजी म्हणजे सुधीर फडकेंचं का? ते नाही हो, बाबूजी धीरे चलना ते गाणं लावा म्हणले. म्हणजे कुणाला काय कुणाचे बाबूजी कुणाच्या डोक्यात बसले असं कळतच नाही. एकदा तर म्हणाले ते ह्याचं गाणं लावा म्हणले, ऍसिडिटीचं. तो म्हटलं ऍसिडिटीचं गाणं ते आहे की सिनेमे जलन. अरे म्हटलं ते सुरेश वाडकरने म्हटलेलं गाणं आहे, सिनेमे जलन आंखों में तुफानचा किंवा मग काय ते छातीत जळजळ करताय ना, ते ऍसिडिटीचं गाणं लावा म्हणलं. अशी गंमत असते. म्हणजे लोकांच्या डोक्यात जे बसलेलं गाणं असतं ना ते लवकर सुटत नाही. ते मध्ये तर एकदा म्हणाले ते लावणी लावा म्हणलं. कुठलं? आली वरडत नारं खुरडत ते गाणं लावा म्हणलं. ते आली ठुमकत नारं लचकत आहे, हा म्हणतो आली खुरडत नारं वरडत ते गाणं लावा. म्हणजे लोकांच्या डोक्यात जे बसलेलं असतं ना ते सोडत नाही. आणि हे कसं माहिती आहे का, की जसं हे फोन करणारे लोक असतात ना तसे फोन घेणारे काही लोक असतात. आणि फोन घेताना ना वेगवेगळ्या पद्धतीने लोक स्वतःच्या पातळीवर वेगवेगळ्या पद्धतीने घेत असतात. प्रत्येकाची एक सायकोलॉजी वेगळी असते. आमच्या हुतात्मा स्मृती मंदिरला एक वॉचमन होता बाळू नावाचा. तो काय करायचा, फोन वाजला ना घाबरायचा, शिकलेला नव्हता बिचारा. फोनची रिंग व्हायची, ट्रंग. हॅलो ठेवू का? काय करायचं पलीकडच्या माणसाने? हॅलो ठेवू का काय म्हणतो रे बाळू, जरा तारीख पाहिजे. हो तारीख बिरीख मला काय कळत नाही, मी अनफड माणूस आहे. ठेवू का? अरे ठेवू का काय म्हणतो, तारीख पाहिजे पवार साहेबांना, जरा 15 सप्टेंबर बघ जरा. ओ मला काय कळत नाही, ठेवतो बघा. कुठे गेले तुझे मॅनेजर? ते मॅनेजर नाही झिमका ते हॅम करायला गेलेत, मी पण जरा हॅम करायला चाललो. ठेवू का? अरे ठेवू का नाही रे बघ जरा. ओ मला काय कळत नाही, ठेवतो बघा. ठेवलो बघा म्हण. त्याला फोन घेण्यापेक्षा ठेवण्यात जास्त आनंद आहे. फोन करणारा एक मी माणूस बघितला. फोन करणारा त्यांनी काय केलं माहिती आहे काय, ताई ह्या शब्दाशिवाय तिसरा शब्द त्याच्या तोंडात नव्हता. मशीनमध्ये पैसे टाकले, पलीकडनं त्याच्या ताईने फोन उचलला
आणि हा ताईशी बोलायला लागला. ताई या शब्दापेक्षा तिसरा शब्द नाही. पैसे टाकले, ताईने फोन उचलला, हा बोलायला लागला. अरे प्युअर सोलापुरी माणूस होता, भारदस्त एकदम, चालू होतं फोनवर निवांत बोलणं चाललं होतं. तेव्हा 3 मिनिटाला कॉल कट होत नव्हता. नशीब त्या माणसाचं. हॅलो ताई, काय म्हणते ताई? बरं ताई, होय ताई, असं म्हणते ताई. कसं म्हणते ताई? हां हां ताई, बरं ताई, होय ताई, होय होय ताई. का म्हणली ताई? लेकराला बरं नाही, डॉक्टरकडे घेऊन जा, भाल रोग तज्ञकडं. भाल रोग पाटीवर लिहिलेलं असतं बाहेर, भाल रोग तज्ञ म्हणून. ते भाल तिथं घेऊन जा तिथं. हां हां ताई, बरं ताई, होय ताई, होय होय ताई. काय म्हणली ताई? चट्टा करायला ताई, ए ताई चट्टा करायला ताई. लय हसू आला ते लोक बघायला ते माझ्याकडे. हा ताई, होय होय ताई, लय नोट करायला ताई. बरं ताई, होय ताई. काय म्हणलं ते? पिंटी जेवी ना, मामाचं घास म्हणून घाल गळा तिला, लय नखरे करते ती ना. बरं ताई, होय ताई, होय ताई. हां हां ताई. असं करता करता त्याच्या आणि त्याच्या ताईचं काहीतरी सिरियस सुरू झाला. त्याने खिशातनं हात रुमाल काढला आणि नुसतं ताई म्हणायला लागला. ताई 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 ताई. का म्हणली? भांडली भाऊजीची. कशाला भांडली का उगा? संसार करायचा अक्कल नाही, कशाला लग्न करता का? डोक्यात ताप माझ्या. काय म्हणली भाऊजीला तू? त्यांनी काय म्हणलं तुला? माग माग माग. डोकं शांत ठेवतात ना तुला, कशाला किरकिर केली उगाचा? गप गा, गप पण ना जरा. कशाला रडाली उगाचा? लोक बघायला माझ्याकडे. अगं रडू नको बा. पुसली का नाही डोळे? डोळे पुसाचा आवाज काढ ग, फोनवरनं दिसत नसता. या हा, हसली का नाही? आता रडू नको म्हणलं तर मला पण रडू यायला इथं. लोक बघायलेत माझ्याकडे इथं. उगा टेन्शन देऊ नको का तू? कशाला टेन्शनच्या गोष्टी करायला उगाच? गप बसा. आता गप म्हणलं तर हसली का नाही? अगं हसाचा आवाज काढ ग. माझी आई फोनवर दिसत नसतं म्हणून सांगायला तुला मगाशीपासून. हा, इथं लोक बघायला, लोक तमाशाच बघत असतात आपला. दुसरं काय करतात? लोकाला काय असतं अक्कल? हा गप बस आता. हा, मी येऊन भाऊजीची माफी मागतो. गप बस आता. गप म्हणलं ना. आता गप असतील ते देऊन झापड मारून ठू गा ठू. ठेवला एकदा फोन. त्याच्या आणि त्याच्या ताईचं काय चाललं होतं? म्हणजे मला कळलंच नाही. तुम्हाला सांगतो काय चाललं होतं. हे फोनची गंमत काय माहिती काय? फोनवरनं पहिला जो शब्द पकडला जातो ना तो सुटतच नाही. ह या शब्दाने सुरू झाला ना ते ह ने सुरू राहतो. नाही नाही, ते हू ने सुरू होतं. कसं माहिती का? आपलं महाराष्ट्र, ते महाराष्ट्राची एक मराठी आहे. प्रत्येक शहराची एक मराठी आहे. प्रत्येक गावाची एक मराठी आहे. प्रत्येक गल्लीची मराठी आणि प्रत्येक माणसाची स्वतःची एक मराठी आहे. आणि ही जी मराठी आहे ना, या मराठीमध्ये एक मी गंमत बघितली. प्रत्येक माणूस स्वतःच्या मराठीमध्ये एक विशिष्ट असा शब्द त्याच्या तोंडात बसलेला असतो. त्याला आपण काही वेळेला पालोपद म्हणतो. काही लोकांच्या तोंडात म्हणलं हा शब्द बसलेला असतो. मी म्हणलं, जा म्हणलं, लय शानायच म्हणलं, माझ्या उसाचं म्हणलं पाणी तोडून तुला देऊ का म्हणलं, लय शानपण करायलाच का म्हणलं, काय जायचं असेल कोर्टात जा म्हणलं, माझा बी वकील आहे म्हणलं, तुझा बी वकील आहे म्हणलं, का पैसे खर्च व्हायचे होऊ दे म्हणलं, कशाला डोळे उठून बघायलाच म्हणलं, शानपण करू नकोस म्हणलं किती वेळा येते कळतच नाही माणसाला. मी काही एक गंमत बघितली. काही लोकांना म्हणणंच आ म्हणायचं असते. आ, त्याला सगळं कळतं का? हां, आम्हाला का कळतच नाही का? हां, 500 रुपये घेतला, 15 दिवस झाला गायब झाला आहे. हां, उद्या सकाळी 7 वाजता जाऊन त्याच्या बायकोला पैसे मागितले कसं वाटेल त्याला? हां, आम आले असतात. काही काही स्त्रिया असतात, त्या स्त्रियांना तेच की म्हणायची सवय असते. समोरची बाई काही पण सांगू दे, तेच की म्हणायचं आणि त्या बाईकडनं सगळी माहिती काढून घ्यायची. ती समोरची बाई बसलेली असते, ती सांगते
काय हो एवढ्या चांगल्या घरची लेख करून घेतले तर रोज घालून बडवतेत म्हणून. तेच की एवढ्या चांगल्या घरची लेख करून घेऊन मारणं चांगलं आहे का सांगा बरं तुम्ही. तेच की ते पोरीचा भाऊ आहे ना इन्स्पेक्टर आहे म्हणून, त्यांना आता 8 दिवसांनी येऊन ते जावायला मारला तर कसं होईल सांगा बरं तुम्ही. तेच की जावय माणसाला मारतेत का हो, काय तर काय सांगायला. तेच की म्हणजे तेच की शिवाय तिसरा शब्द बोलत. माझा एक मित्र आहे त्याला म्युझिकल मराठी बोलायचं, म्युझिक. तो बोलताना म्युझिक टाकतो. म्हटलं काय रे सुनील काल काय झालं. काय नाही सकाळी उठलो क्लॉच 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 पोळ्या खाल्लो, ट्रिप कन आमटी पिलो, ढॅन कन शिकवणीला निघून गेलो. म्हटलं मग काय नाही सायकल घेतलो, ड्रॉक 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 गेलो. म्हटलं ड्रॉक ड्रॉक कशाला, चढ होता ना म्हटलं, चढावरनं गेलो ड्रॉक ड्रॉक ड्रॉक. मग काय झालं, काय नाही फिर, काय फिर, पोलीस शिट्टी मारला. मग ठुस, काय हवा सोडलं रे गाडीची. कसं काय, रॉंग साईड चाललो होतो ना. मग तू काय केला, काय नाही सायकल घेतलो, ड्रॅग ड्रॅग ड्रॅग. ड्रॅग ड्रॅग कशाला, हवा सोडल्यावर सायकल कशी चालणार, ड्रॅग ड्रॅगच चालणार की. मग काय झालं, घरी आलो, घरी आल्यावर काय झालं, वडील बघितले टँड, वडिलांकडे बघितलो ढॅन. वडील म्हणले शिकवणीचं काय झालं, ढूप, गप बसलो. ठिपकन एकच मारले वडील. आत गेलो, पाणी पिलो, ढॉप, झोपून टाकलो. मग त्याचं टिप टॉप ढूप ढॉप शिवाय मराठीच होत नाही तुम्हाला सांग. व्यवसायाच्या भाषेवरनं तुम्हाला सांगतो, माझा एक मेकॅनिक आहे लालू नावाचा, हिंदी बोलतो. पण मला एकदा म्हणाला, क्या सर म्हणलं आपका कार्बोरेटर खराब हो गया क्या. म्हणलं नाही, सायलेन्सर फट गया. म्हणलं क्यों, आवाज बसला होता, सायलेन्सर फट गया. म्हणलं एक दिवस गेलो असं संध्याकाळच्या वेळेला, मला म्हणला हमारे पिताजी है ना सर, उनको सर्विसिंग को डाले. म्हणलं पिताजी को सर्विसिंग को, क्या नहीं जरा कार्बोरेटर में कचरा है, ऑयल पानी चेक कर रहे डॉक्टर लोग अश्विनी हॉस्पिटल में, 2 दिन में छोड़ते. म्हणलं म्हणजे त्याला त्याची भाषा आहे ती कधी कधीची. ही जशी प्रत्येक गावाची प्रत्येक शहराची जशी भाषा असते तशी सोलापूरची भाषा आहे. सोलापूरचं जो खरं मराठी आहे ना ते गल्ली बदलली की भाषा बदलते. सोलापूरच्या कुठल्या गल्लीमध्ये कानाडी प्रभावाची भाषा आहे, कुठल्या गल्लीमध्ये तेलुगू प्रभावाची भाषा आहे, कुठल्या गल्लीमध्ये हिंदी प्रभावाची भाषा आहे. कानडी भाषिक गल्लीतनं तुम्ही चाललेला असला आणि एखाद्या मावशीबाई आजीबाई कट्ट्यावर बसलेले असले, सहज विचारायचं का मावशी कुठे गेला श्रीशैल. आई भाड्या सकाळपासून कुठे गेलाय कुणा ठाव का. अभ्यासाचं पुस्तक घेतलाय, किल्ल्यामध्ये अभ्यासाला जातो म्हणलाय, कुठे शेण खायला गेले काय गेले, कसला शेरशील करून बसला. हो परवा यशस्वीचा फारम फी भरले भाड्या म्हणून 80 रुपये दिले. कुठं लाभ लक्ष्मी खेळा का पैसे मातीत घातले सुपर लोट्टो मध्ये काय कुणास को कसला शिरशिरी घेऊन बसला. हो ह्याचा बाप असंच होता, ह्याना बी असंच काय करतीत की काय की 4 घरची भांडी घासून कसतर राहा. म्हणलं कसं आहे बघा हो माझं हानिवारण. त्या हानिवार शिवाय आपलं मराठी थांबतच नाही. मध्ये एकदा मी अक्कलकोटला गेलो, अक्कलकोटला कानाडी मिश्रित मराठी म्हणजे काय हॉरिबल होतं. मला ऐकल्यावर लक्षात आलं मला एकदम ती पद्धतच आहे तिथली, त्याला काही दोष नाही. तो ती बोलीभाषा फार छान असते. ते अक्कलकोटला गेलं, मी म्हणलं ते भावाला विचारलं मी, काय रे काय झालं. ए नी लो न डोकं दुखासले खतेत. म्हणलं काय झालं, डोकं दुखासले खतेत. म्हणलं नी बरू सका संगीला ना होगू सका संगीला. हे सका संगीला जे आहे ना ते अक्कलकोटमध्येच ऐकायला मिळतं, दुसरीकडे गेल्यानंतर ऐकायला मिळत नाही. सोलापूरची खरी जर मराठी ऐकायची असेल ना, सोलापूरच्या गल्ली संस्कृतीमध्ये जायला पाहिजे तुम्हाला. सोलापूरच्या प्रत्येक गल्लीला एक दादा असतो, हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आता दादा म्हणल्यावर तुम्हाला वाटेल 6 फूट उंच धिप्पाड, अजिबात नाही. म्हणजे कोल्हापुरी पैलवानासारखा अजिबात नाही. 3.5 फूट उंच, छातीचा पिंजरा झालेला. कोणीही संतूर वाजवून बघावं बरगड्यावर, सगळे सूर वाजतील व्यवस्थित. असा किडकिडीत एक दादा नेहरू शर्ट विजार घातलेला गल्लीच्या कोपऱ्यावर थांबलेला. त्याची एक 10-15 चिल्ली पिल्ली पोरं असतात. त्यातलं एक पोरग कुठल्या तरी एका दुकानामध्ये गणपतीची वर्गणी मागायला जातं, गणपतीच्या आधी 15 दिवस. आणि तुम्हाला सांगतो तिथनं तो वर्गणी मागायचा सीन सुरू होतो. तो मुलगा जातो वर्गणी मागायला, तिथनं परत येतो. तो दादा उभारलेला असतो असा, हो अण्णा. का बे, हो अण्णा. का म्हणला तर, हो ते नवीन शोकेस केलेला सोनेरी गाडीच्याच बघातलेला म्हातारा आहे ना, मेला का त्यानं. नाही हो, त्याला गणपतीची वर्गणी दे म्हणलं तर मला मारलं पडलं म्हणून. कशाला गेला बे सकाळी सकाळी मार खायला, घरातला मार कमी पडला का तुला. ए बाळ्या, ए संत्या, ए अंत्या, ए किशा, ए सचिन तेंडुलकर तोंडाच्या काय करायला तिथं. बॅट टाक दे खाली. अबे क्रिकेटमुळे देश मातीत चालला, चल उगा.
चालले बे असं म्हणून एक 10-15 पोरं घ्यायची, त्या दुकानासमोर जाऊन थांबायचे. दुकानासमोर गेलं की परत डायलॉग चालू. ह्यानंच आहे ना बे, होय ह्यानंच आहे, नाहीतर बघ दुसऱ्याशीच भांडायला लावशील. नाही हो ह्यानंच म्हणून सांगायला की नाही बे, मागच्या टायमाला दुसऱ्याशीच कुणाची तर भांडलो होतो. का मालक, का म्हणतो मालक, गल्लीमध्ये राहायचं का जायचंय? हा, लहान लेकरं गणपतीची वर्गणी मागायला तर हमताव का फडल म्हणून? गल्लीमध्ये राहायचं का जायचंय? तू सोड रे, बघतो म्हाताऱ्याला हाणलं का नाही, घिपी 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 निक्का, ओ वर्गणी द्या. ए बाळ्या, माझ्या तोंडाकडे काय बघायला बे, पावती पुस्तक ठेवू काउंटरला. ओ 1001ची पावती फाडा. मालक म्हणतो 1001 तुझा बाप बघितलं कधी? माझा बाप, माझ्या बापाचं नाव काढायचं नाही, माझी मी पानपट्टी सायकल दुकानामध्ये का समजाला? 1001ची वर्गणी द्या, नाही तर बघा मालक लय डेंजर होईल तुम्हाला सांगतो. मिरवणुकीच्या टायमाला दगड मारला ना शोकेसला ठळलं म्हणून, काच खालील बघा छळलं म्हणून सांगायला तुम्हाला, लय डेंजर. तू सोड रे, बघतो म्हाताऱ्याला. तो म्हातारा पण शहाणा असतो. तो म्हणते दत्त्या कोण आलं बघ रे. दत्त्या म्हणल्यावर त्यांनी पाळलेला पैलवान बाहेर येतो लगेच. का बे शांतपण करायला सकाळी सकाळी हनलं का ना फडल्लं म्हणून चलित ना. अरे बापरे दत्ता, तू ओळखला का नाही बे दत्ताला? माग तालमीपाशी खुपसला होता कोणाला तर दुपारी 12 वाजता. 6 महिने आत होता सासूरवाडीला, आत्ता आला सुटून बाहेर. का दत्ता ओळखला का नाही? ओळखा जाऊ दे बे, आमचा मालक कंजूस तोंडाचा वर्गाने बिरंग का देत नाही, चलित ना. अरे बापरे, दत्तालाच कामाला ठेवलेत की. ग बे मी बोलतो, मालक 11 रुपयाची पोती फाडा. ओळखला ना मला? तेच म्हणलं, तुमच्या नातवासंग लहानपणी येत होतं तुमच्या वाड्यात हाफ चड्डी घालून 3 चाकी सायकल खेळायला. ओळखला ना मला? तेच तुमचा नातू गेला हायस्कूलला, मी आलो मागच्या दारानं तसंच. ए माझ्या घरात वर्गाने मागायला होतो का बे मला? ओ मालक, कोण दम दिलं सांगा बरं का मला, लय डेंजर आपण. मग हिथं घाव आहे, हिथं घाव आहे, पोटावर घाव, छातीवर घाव, पूर्ण बॉडी पंक्चर आहे आपली, लय डेंजर आपण. मग ए घरात वर्गाने मागायला होतो का? हाणतो बाई एकच फडल्लं म्हणून चलित ना. तिथनं जे जातात ते परत त्या गल्लीमध्ये फिरकतच नाहीत, तुम्हाला सांगतो. गल्लीत का रस्त्यावर जात नाहीत परत. हा जसा सोलापूरच्या मराठीचा एक आवाज आहे ना, दुसरा जो आवाज आहे सोलापुरी मराठीचा, तो तेलुगू मराठीचा आवाज आहे. तेलुगू भाषेचा प्रभाव पडल्यामुळं त थ द ध न हे शब्द स्वच्छ येत नाहीत, त्यामुळं विनोद होतात. माझ्याकडे चित्रकला महाविद्यालयामध्ये काही विद्यार्थी येतात, तेलुगू विद्यार्थी असतात. मी त्याला विचारतो कसलं काढलं रे? झाड. झाडच आहे ना सर ते? झाड नाही रे, झाड म्हण. झाडच म्हणलं ना मग. झाडाला पांदी आलंय, पांदी नाही फांदी म्हण. पांदीच म्हणलं ना मग. पांदीला पूल येत आहे. अरे पूल नाही रे, ते का उड्डाण पूल आहे, पूल नाही फूल म्हण. पूलच म्हणलं ना मग. मी कुठं उड्डाण पूल म्हणाला? काय पण बोंबलता का सर? बोंबलतात का नाही? बोलतात का मग? तेच म्हणाला ना मग. झाड आहे, पांदी आहे, पूल आहे, आकाशामध्ये ढग आहे. काय आकाशात ढग आहे? हो पक्षाचा तवा उडा लागलाय. काय? अरे तवा नाही रे, थवा म्हणा. तवाच म्हणलं ना मग. मी काय म्हणलो? सर परवा घोटाळा झाला सर म्हणणं. म्हटलं काय घोटाळा झाला? पुल शर्ट शिवलो सर म्हणलं. कसलं शर्ट? पुल शर्ट शिवलं सर. पुल शर्ट काय झालं मग? टेलर घोटाळा केलाय. काय घोटाळा केलाय? पुल शर्टची एक बाई लहान केलाय, एक बाई मोठी केलाय म्हणून. त्याला भाई म्हणायचं होतं, ते बाई म्हणून टाकलं त्याने. मध्ये एकदा त्याने गंमतच केली. मी म्हणलं ते बेंगजी साहेब निवडून आले की रे भारतीय जनता पार्टीचे? बरोबर सर, ते बीजेपी शिवसेनेचे कार्यकर्त्यांना कांद्याला कांदा लावून काम केले म्हणून त्याने निवडून आले म्हणून. त्याला खांद्याला खांदा म्हणायचं होतं, ते कांद्याला कांदा म्हण. त्याच्यातला सर्वात हाईट जोक त्यांनी परवा केला. मी सहज विचारलं, म्हटलं काय रे वडील काय करतात तुझे? आमचे वडील आहेत ना सर, प्रेम मेकर आहेत म्हटलं. वडील प्रेम मेकर कसं काय म्हणू शकतो? म्हटलं प्रेम मेकर पोटो असं ना, पोटोचं प्रेम करतात हो सर म्हणलं. म्हणलं मग ठीक आहे, तिथंच प्रेम करू दे, दुसरीकडे करायला सांगू नका म्हणलं त्याला. ही जशी एक मराठी आहे ना आपल्याकडे, तशी अजून एक मराठी आहे. ती प्रत्येक गावामध्ये असते. हिंदी मराठी. हिंदीमध्ये मराठी बोलतात की मराठीमध्ये हिंदी बोलतात. 2 व्यक्ती रस्त्यावरनं चालल्या होत्या. एकाने दुसऱ्याला विचारलं क्या रे क्या हुआ तेरे को? तो म्हणला क्या नाही मेरे पीठ में शिऱ्या अडक्या म्हणलं. तर दुसरा म्हणला क्या प्रॉब्लेम नाही बे, चोल्या तो मोकल्या होता म्हणून. म्हणजे हे हिंदीमध्ये मराठी किंवा मराठीमध्ये हिंदी घालून बोलायची आपल्याकडे पद्धत आहे. माझा एक मित्र होता, त्याला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सोलापूरची एक संस्कृती आहे, पहिलं तिकीट पहिला खेळ आणि पहिला शो बघायची. कुठला की थिएटर असे ना. त्याने एक दिवस शोले बघितला. शोले बघून सकाळी सकाळी तडक माझ्या घरी आला. म्हटलं क्या इकबाल क्या हुआ? क्या नाही म्हणलं देखो आहे म्हटलं. क्या देखो आहे रे? क्या नहीं शोले देखो आहे म्हटलं. टिकट कैसा मिला तेरे को? मेरे को टिकट नहीं मिलता. पहिला तिकीट पहिला खेळ पहिला शो.
सुबह 7 बजे फज्जर में उठ को भाड़े की साइकिल ले को सन्न बोल को जाग मीना टाकीज के सामने जाग ठहरा पहला मैच में पहला मैच बोले पहली साइकिल मेरी फाटक में। फाटक कब खुला? एडवांस बुकिंग के वास्ते फाटक कब खुला? 10 बजे। 3 घंटे फाटक में 3 घंटे ठहर को अंदर साइकिल डाल को स्टैंड को साइकिल लगा को बुकिंग के सामने जाग ठहरा पहला मैच में। पहला मैच बोले पहला टिकट ले खिस्से में डाल को घर में आकर खाना खा सोया और 2 बजे उठ को भाड़े की साइकिल ले को सन्न बोल को जाग मीना टाकीज में जाग साइकिल स्टैंड को लगा को थिएटर में जाग बैठा पहला मैच। पहला मैच बोले तो पहली कुर्सी मेरी मेरे पीछे सोप जन। ऐसा ऐसा है क्या? फिर क्या नहीं इतना बड़ा बड़ा पर्दा मीना टाकीज का। क्या पर्दा है मीना टाकीज का? 70 mm का 70 किलोमीटर पर्दा है बोलते हो? किलोमीटर नहीं रहता रे, एमएम रहता। वो बहुत बड़ा पर्दा, मेरी मुंडी हिल रही, मुंडी दुख रही मेरी, इतना बड़ा पर्दा। टाइटल चालू हुआ, ये कोने में यस दिख रहा, वो कोने में वाई दिख रहा। बोले तो यस एच ओ एल ए वाई, शोले की स्पेलिंग मालूम नहीं, इतना बड़ा शोले दिख रहा। टाइटल चालू होता, टंग ऐसा टाइटल चालू होता। धाड़ 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 करको रेलगाड़ी आती, धाड़ धाड़ करको ये कोने से आ रही, वो कोने तक जा रही। मैं बोले इतना बड़ा पर्दा, रेलगाड़ी लेट ही जाती। बोले क्या रेलगाड़ी कैसी लेट जाती? धाड़ धाड़ करको रेलगाड़ी जाती। पिक्चर में कौन कौन है? एक एक शॉट देखे नहीं, पैसे पिटते समझ। बच्चन है, धर्मेंद्र है, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जगदीप, संजीव कुमार, अमजद खान। क्या एक पानी की टंकी इधर, एक पानी की टंकी उधर, वो पानी की टंकी पे बच्चन, ये पानी की टंकी पे धर्मेंद्र। घोड़े पर थे गब्बर सिंह के आदमी घोड़े पर किदड़ी 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 करको। फिर क्या नहीं, घन मशीन से गोला डाल को निकल को जाते। कैसी मशीन? घन मशीन। घन मशीन, घन मशीन बोले तो क्या है? जनरल नॉलेज नहीं, क्या नहीं तेरे को? घन मशीन बड़ी बंदूक रहती, चुप बैठ, स्टोरी मत कट मत कर बे तू, चुप बैठ। मेरे को बोला नहीं तेरे को। घन मशीन से गोला डाल को निकल को जाते। बच्चन गुस्से को आता, धर्मेंद्र गुस्से को आता। वहां से बच्चन उड़ी मारता, यहाँ से धर्मेंद्र उड़ी मारता। यहाँ बच्चन ठहरता, यहाँ धर्मेंद्र ठहरता। मैं बोले तो संजय कुमार। क्या होता आगे? क्या नहीं, पहले धर्मेंद्र बोलता संजय कुमार को, क्या बोलता? क्या हो अन्ना, ऐसा करते क्या? किसको? संजय कुमार को। सामने पड़ी से बंदूक उठा के नहीं दे सकते क्या हो तुम? बराबर नहीं है। बच्चन क्या बोलता? बच्चन भी वैसा बोलता, क्या भले आदमी है, तुम्हारे क्या अक्ल नहीं, सामने पड़े तो बंदूक उठा के नहीं दे सकते, क्या हो तुम? संजय कुमार बोलता, ठहरो, बोलता खंदे के झटका मारता बे, खड़ाल बोल के। क्या शाल गिरती बे खंदे पर की? वो शॉट देखा नहीं, पैसे पिटते। क्या देखो रे, देखा मेरे को हाथ है क्या? देखो मेरा हाथ काटे से उसके वास्ते पिक्चर बनाने से बोलते। अरे और बंदूक वाले को भागते, किदड़ी 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 किदड़ी। दूसरा शॉट तो इतना भारी है, बसंती टांगे पर सी जाती रहती, किदड़ी किदड़ी किदड़ी। क्या बोलती? चल मेरे धन्नो, आज तेरी इज्जत का सवाल है, ये मेरी अम्मा बोलते। और जाते रहती। गब्बर सिंह के आदमी उसको उठा को खुद के घोड़े पे डाल को गब्बर सिंह के घुआ में लाको डालते उसको। घुआ बोले तो पत्थर का घुआ रहता रे, क्या जनरल नॉलेज नहीं तेरे को? इतना बड़ा घुआ रहता पत्थर का, गब्बर सिंह के सामने लाखों डालते। गब्बर सिंह क्या करता? इतनी बड़ी सोडा वाटर की बोतल लेता, ठड़ बोल को फोड़ता उसके सामने। कांचा पड़ते तो कांचा, कांच के ऊपर नाच बोलता उसको। क्या तेरे प्यार का डेरिंग है, नाच। सामने धर्मेंद्र को बंधे रहते। धर्मेंद्र क्या बोलता? बसंती उन कुत्तों के सामने मत नाचना। गब्बर सिंह बोलता, तू भी कुत्ता चित्र है, कहीं भोकरा बोलता उसको। वो नाचते रहती, पाँव में से रखता रहता, यत्ता रखता था। ये लेडीज के पाँव में से रखते थे क्या? नहीं, मेरे को अच्छा नहीं लगता। हमारे घर में माँ बहन रहते, उनके पाँव में से रखता था, अच्छा लगता क्या आपने को? कुत्ते में बच्चा ना था क्या? गोलियां डालता बे, एक गोली डालता पैसे पिटते, दूसरी डालता पैसे पिटते, तीसरी डालता पैसे पिटते। तू देखे कि नहीं शोले? नहीं देखा मैं। तुम देशपांडे है नहीं, यहाँ से मरने वाले तुम। क्यों, क्या हुआ? क्या नहीं, सिर्फ एसएससी के बोर्ड में जाने वाले तुम? क्या हमारे बागवान जैसा धंधा करने का, अलग कोथमीर बेचने का पैसे मिलते रहते? क्या तेरी मेरी दोस्ती है? मैं तेरे कल पिक्चर दिखाता, चल म्हणायचं, दुसऱ्या सिनेमाची स्टोरी येऊन सांगायचं परत। ही जशी सोलापूरची मराठी आहे ना, तसं गाव बदललं की भाषा बदलते म्हणतात। लातूर उस्मानाबाद परिसरामधल्या माणसाला विचारलं, काय शोले बघितला का? काय म्हणला लाव? शोले म्हणला लाव? काय आहे ती? बच्चन बी गोळ्याच मारलेलं आहे, धर्मेंद्र बी गोळ्याच मारलेलं आहे, पागल टाकायचं आहे का ती? तिकीट बी भेटन, काय बी भेटन, लय परेशानी येऊ लागली, चापा जाऊ ग, चला विषयच संपला तिथं, परत काय बोलूच नाही माणसाने पुढं। ही जशी मराठी छान आहे ना, तशी अजून एक कोल्हापूरची मराठी पण फार जबरदस्त आहे। कोल्हापूरच्या माणसाला विचारा तुम्ही, काय शोले बघितला का? होय बघितलंय की। ती रांडाचा धर्मेंद्र आहे का नाही, लय चांगली ऍक्टिंग करताय बघा। आणि तो बच्चन आहे, तो बी रांडात चांगलं काम करतोय। पण ती संजीव कुमार आहे का नाही, त्याचा जरा प्रॉब्लेम झाला ऍक्टिंगचा।
त्याला काय झालंय, डायलॉगला डिलिव्हरी चांगली नाही हो. म्हणजे हात वारा केलं तर डिलिव्हरी चांगली येते डायलॉगला. मग काय झालं, बेरिंग गेलं हो डायलॉगचं. पण काय गेलंय, काय नाही, हात बांधलं त्याचं म्हणून बेरिंग गेलंय. अहो बेरिंग काय, हात तोडले त्याचं. अहो तोडलेलं कुठं, पडद्याच्या पाठीमागे जाऊन बघून आलोय मी. ते हात सोडायला सांगा हो, हात वारे केलं का नाही डायलॉगला चांगली डिलिव्हरी येते बघा. असं आहे व्हय. आणि काय ते बच्चनचा पण जरा प्रॉब्लेमच आहे त्याचा पण. त्याचं काय झालंय, हाईट वाढली आहे त्याची, म्हणजे पडद्यात पुरत नाही होती. मग काय करायचं, काय नाही ते डायरेक्टरला सांगा बच्चनचं पाय तर कापा, नाही तर पडदा तर मोठा करा म्हणावं जरा. आणि जरा गाणे बिणे जरा जास्त टाकायला सांगा त्यांना. कसली गाणी, जरा टांग टांग होऊ दे की जरा, बरं असतंय हो. असते का नाही. होय, तुम्ही बघितलं काय शोले. आपण बघाल ना बाबा. हा शोले स्टोरी सांगताय की, लोक शोले शोले म्हणतात म्हणून म्हणायचं हो. इथं उसाला पाणी घालायला टाइम नाही, शोले कुठलं बघताय. चला चहा पिऊ, विषयच संपला तिथं. मी सर्वात जेव्हा विचार करतो ना महाराष्ट्रातल्या मराठीचा, त्यावेळेला मला पुण्याची जी मराठी आहे ना ती फार शुद्ध प्रमाण भाषा मानतो आपण. अत्यंत शुद्ध स्वच्छ भाषा असते. पण पुणेरी आणि चर्चा करणारा जर मनुष्य असेल आणि त्या मनुष्याच्या तावडीमध्ये तुम्ही सापडलात तर मात्र तुमचं काय होईल सांगता येत नाही. आणि कसं असतं माहिती आहे का, की आपल्याकडे पाणी नाही आलं ना, आपण सरळ बादली उचलतो, हापशावर निघून जातो. पुण्यामध्ये तसं करत नाही, चर्चा करतात. वैभव इकडे बरं, आज पाणी का नाही आलं नळाला माहिती आहे का तुला. कमी दाबाने पाणी पुरवठा म्हणजे नक्की काय भानगड आहे ती कळली आहे का तुला. पाण्यामध्ये हायड्रोजन किती असतो, ऑक्सिजन किती असतो, नायट्रोजन असतो का नसतो, या सगळ्याचं होमवर्क केल्याशिवाय नळावर पाण्याला नाही जायचं. तू तेवढ्यात पाणी येऊन गेलेलं असतं. असा अतिचर्चा करणारा एखादा माणूस प्रायोगिक रंगभूमीवरचा असेल आणि तुम्ही त्याला सहज प्रश्न विचारला, शोलेबद्दल काय मत आहे, काय माहिती आहे का दीपक, तुम्ही सोलापूरची माणसं नक्की काय आहेत तेच मला कळत नाही. आता त्याचा शोलेशी काय संबंध आहे, संबंध मी समजावून सांगतो तुला. तू मला 2 तासापूर्वी फोन केला होतास, मी 5 मिनिटात येतोय म्हणून. तुझी 2 तास 5 मिनिटाची असतात का 5 मिनिटं 2 तासाची असतात हेच मला कळत नाही. कसली घड्याळ आहेत तुमची, बदलत का नाहीये तुम्ही. आणि तुला शोलेबद्दलच माझ्याशी जर चर्चा करायची असेल ना तर पहिला मुद्दा माझा असा आहे की सिनेमा म्हणजे नक्की काय असतं. आणि सिनेमा या शब्दामध्ये सगळं दडलेलं आहे रे. सिनेमा जो नेमानं बघितला जातो ना तो सिनेमा. तुम्ही 3 तास नेमानं बघता ना ते. आणि सिनेमाचं कसं असतं माहिती आहे का, सिनेमाला स्वतःची सायकोलॉजी असते, सिनेमाला स्वतःचं अर्थशास्त्र असतं, सिनेमाला स्वतःचं मानसशास्त्र असतं. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्याशिवाय सिनेमा बघूच शकत नाही तुम्ही. आणि प्रत्येक गोष्टीचं होमवर्क केल्याशिवाय त्याचा आस्वाद कसा काय घेता तुम्ही. हॉरिबल आहे हे. ज्या गोष्टीचा अभ्यासच नाहीये त्या गोष्टीचा कसा काय आस्वाद घेणार तुम्ही. तू एक काम कर, काय करू, तू सिनेमाला जा पण पडद्याकडे पाठ करून बैस. का बरं. काही नाही, पहिल्यांदा गेलास ना सिनेमा नुसतं ऐक तू, कुणीही शुद्ध बोलत नाही. तुझा तो धर्मेंद्र तोंडाच्या तोंडात बोलतो, बच्चनचे शब्द ऐकू येत नाही, तुझा संजीव कुमार हात पापडी घासल्यासारखा असा कर कर काय बोलतो तो. एवढे पैसे घेता आणि साधे शब्द स्वच्छ टाकता येतात तुम्हाला, काय चाललंय. आणि ती तुझी हेमा मालिनी, ती माझी नाहीये. ती हेमा मालिनी नावाचा जो पदार्थ त्या सिनेमामध्ये काम करतोय, अरे ती एका बाजूला तुम्ही स्त्रीमुक्तीवादी दाखवताय तिला, म्हणजे अरे ती स्वतःच्या पायावर उभी आहे. ती स्वतःच्या पायावर उभारते, स्त्रीमुक्तीवादी होते, टांगा चालवते. एका बाजूला तुम्ही तिला तिच्या पायावर उभी करता आणि दुसऱ्या बाजूला तिच्या पायाखाली काचा टाकता आणि त्याच्यावर तिला नाचायला लावता. काय चाललंय. हॉरिबल आहे. 21व्या शतकाकडे जात असताना स्त्रियांवर झालेले अत्याचार धडधडीत पडद्यावर पाहायचे म्हणजे काय चाललंय, काय बरोबर नाहीये. आणि ह्याचा निषेध कुणी करतच नाही. काय चाललंय हे महाराष्ट्रामध्ये. एखाद्याने तरी निषेध करायचा. मी मात्र करणार आहे. कुठं करणार आहे माहित आहे मला, कुठं, टाइम्समध्ये. हां तेच वर्तमानपत्र आहे ना, दुसरं वर्तमानपत्र कुठं आहे आपल्याला. आणि तू एवढा विचार करून जा. आणि काय ते मुडदे, काय ते मुडदे, कुठे आहेत मुडदे, 12 मुडदे. बालमनावर काय परिणाम होतो कळतंय का त्यांना. बरं तुला काही हवं आहे का, काय पाणी वगैरे काही हवं आहे का. नाही काय नको मला. आणि काही हवं असेल तर फ्रीजमधलं घे तू, पण दरवाजा नीट बंद कर, नाही तर फ्रीजमधनं ना आमचं लाईट बिल वाढतं. हो आमच्याकडे पण तेच वाढतं. पुढल्या वेळेला त्यांना फोन करून येतो. फोन कशाला, मी येतच नाही म्हणून सांगावं लागतं. हा जसा एक भाग असतो ना तसा
मराठी भाषेचा जसा असतो ना तसा मराठी सिनेमाचा असतो. आपल्याकडे मराठी सिनेमा फार प्राचीन काळापासून आहे आणि पहिल्या कालखंडामधले जे सगळे सिनेमा होते ते धार्मिक होते. राजा हरिश्चंद्र, प्रभू रामचंद्र असे सिनेमा करत करत धार्मिक सिनेमा होते. त्याच्यामधला एक फार छान सिनेमा परवा लागला होता गोकुळाष्टमीच्या वेळेला, गोपालकृष्ण नावाचा. त्याच्यामध्ये गाणं होतं, तुझाच छकोला तुझाच गे मामुली, गोकुळी जाशी गोधना नंद बाळ मी कान्हा, टण टण तुझाच छकोला तुझाच गे मामुली. या कालखंडामधले जे सगळे सिनेमा होते ना यांचे आवाज असे दीर्घ आणि धार्मिक होते. आता या जगाचं काय होणार, हे विमान मला घेऊन निघून जाणार, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. हा आवाज कधी बदलला माहिती आहे का? कुंकू, माणूस याच्यासारखे स्त्रियांचे प्रश्न मांडणारे जे सिनेमा आले ना त्याच्यामध्ये हा आवाज थोडासा बदलला. स्त्रियांचे आवाज ना थोडेसे तार स्वरातले होते. असे का करता, का छळता मला, स्त्री आहे म्हणून अत्याचारच करणार आहात का, चालले मी घराबाहेर, असं अगदी ठरलेलं होतं ते. हा आवाज सुद्धा कधी बदलला माहिती आहे का? चंद्रकांत आणि सूर्यकांत यांची पिढी आपल्या सिनेमात आली, मराठी सिनेमात, आणि हा आवाज बदलला. सूर्यकांतचा कुठलाही मराठी सिनेमा मराठी चॅनलवर कुठलाही लागला असेल तर बघा तुम्ही. दुपारचा सीन चाललेला असतो, सूर्यकांत बाहेर चाललेले असतात, घरातला माणूस अडवतं, काय कुठं चाललाय सा दुपारच्या टायमाला? सूर्यकांत, काही नाही, जरा रानात जाऊन येतो. का हसायचं त्यांना माहित होतं, मला माहित नाही. ते रानात जातात. रानात गेले की आंब्याच्या झाडाखाली नटी थांबलेली असते, नदी विधी वाहत असते, एकदम प्रसन्न वातावरण असतं. सूर्यकांत गेले की असं काहीतरी करतात. ती नटी बोलायला लागते. नटी, आम्ही नाही बोलणार जा, इतका उशीर करायचा असतो का इकडून, आम्ही नाही बोलणार जा. सूर्यकांत, एक माणूस रागावलाय आमच्यावर. एक माणूस रागावलाय आमच्यावर. पुन्हा उशीर होणार नाही आता. ती पहा, तळ्यामध्ये कमळं किती छान उगवली आहेत, आकाशामध्ये चांदणं किती छान पडलंय दुपारच्या वेळेला. हरणाची जोडी बागेमध्ये किती छान खेळतीये. नंतरच्या एखाद्या सीन मध्ये जर कोणी सांगितलं, परवाचे ते म्हातारे ग्रस्त होते ना, ते वारले बरं का, वारले का, इथपर्यंत ते जात. हा आवाज बदलत बदलत आपल्या सिनेमाचा आवाज राजकीय आणि सामाजिक पद्धतीचा झाला. आणि या राजकीय आणि सामाजिक सिनेमामधले दोन आवाज सगळ्यांनाच माहीत आहेत. एक आहे तो करकरीत राजकारणी आवाज आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे मंडळी काय माहित आहे काय, प्रत्येक माणसानं आता प्रामाणिकपणानं जगायला शिकलं पाहिजे. प्रामाणिकपणानं म्हणजे स्वतःच्या पैशानं घेऊन प्यायला शिकलं पाहिजे, असं करकरीत वाक्य आहे. आणि याला समांतर असा एक जो आवाज आहे ना आपल्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये, तो एकदम तत्वज्ञानी आणि शुद्ध असा आवाज आहे. म्हणजे आता काय करायचं ते तुम्ही ठरवा. व्यावसायिक रंगभूमीला जर ऊर्जितावस्था येणार असेल तर त्याच्यासाठी प्रायोगिक रंगभूमीला आता काहीतरी करायला हवं. आणि ते काय करायचं ते तुम्ही मला सांगा. प्रत्येकाने आता गांभीर्यानं विचार करायला पाहिजे, कारण ही जी रंगभूमी आहे बंगालकडून महाराष्ट्राकडे आलेली, आता तिचं काय होणार आहे याची मला आता काळजी लागून राहिली आहे. असे दीर्घ असे आवाज आणि ते चालू आहेत. मधल्या कालखंडामध्ये बघा तुम्ही, हे कॉमेडियन जे आहेत, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रशांत दामले, अशोक सराफ, यांचे सगळ्यांचे आवाज वरच्या पट्टीतले. अरे बापरे, कुठं आलाय, चीन मला वाटतं प्राचीन दिसतंय, घंटी वाजली, टण, लक्ष्मीकांत बेर्डेचा आवाज संपला. रमेश भाटकरांचा एक आवाज आहे, कुठले तिसरा डोळा नावाचं सिरियल असायचं, आपण ते चौथ्या डोळ्याने बघायचं, कारण 3 डोळे बंद असायचे झोपल्यावर, चौथ्या डोळ्याने दिसायचं ते सिरियल. आणि त्याच्यामध्ये त्यांची पण भरभर भरभर अशी वाक्यरचना असायची. ते काहीतरी सस्पेन्स सिरियल होतं, काहीतरी इन्स्पेक्टर असायचे ते, आणि आरोपीशी बोलायचे. काल रात्री 3:30ला कुठं होतास, काल रात्री 3:30ला कुठं होतास, काल रात्री 3:30ला कुठं होतास, ज्या पिस्तूलने तू खून केलं ती पिस्तूल मला सापडली, ज्या शहाणपण करत होता. चालू आहे मराठी. आपल्या मराठी सिनेमा तुम्हाला सांगतो, उंबरठा सिनेमा यायच्या आधी सगळी नावं जी उंबऱ्यातल्या आतलीच होती. हळदी कुंकू,
सासू सुना जावई हे सगळे. उंबरठा सिनेमा निघाला आणि त्याच्यानंतर नावं सगळी बाहेर यायला लागली. म्हणजे काय, मुंबईचं जावई ते आतलं उंबऱ्यातलंच नाव आहे सगळं. हा जसा आवाज असतो ना ह्याचा मराठी सिनेमाचा, तसा कानडी सिनेमाचा असतो. ज्याला भाषा माहीत नाही ना त्याला वाटतं हे भांडतात, बहुतेक ते प्रेमानं बोलत असतात, पण भारदस्त आवाज असतात सगळ्यांचे. मोच्च बाई ಇಲ್ಲಂದ್ರೆ ನಿನ್ನ ಕುತ್ತಿಗೆ ಚುಕ್ಕುತ್ತೀನಿ, ನಿನ್ನ ಸಂಪತ್ತಿಗೆ ನಮ್ಮ ಸವಾಲ ಯಾಕಲೆ ಸ್ವಾಖ್ಯ ಬಂದದ ನಿನಗೆ. असा क्लोजअप असतो, क्लोजअप. आणि समोरचा माणूस अगदी त्याला चिल्लर मध्ये काढतो, ए भाषणात तिथे हो का काढ्या, संपला सीन तिथंच. तेलुगू सिनेमाची गंमत सांगतो. तेलुगूमध्ये देवदास निघालेला आहे, शिवाजी गणेशांनी केलेला अजून एक देवदास आहे. त्या देवदासमधला जो देवदास आहे, आता देवदास काय आहे मी तुम्हाला सांगायला नको, 50 कोटी खर्च झालेला एकमेव सिनेमा आहे. आणि त्याच्यातला जो देवदास होता तेलुगूमधला, तो त्याच्या पारोला भेटायला टांग्यातनं चालला होता. पारो पारो ఎక్కడ ఉన్నాడు పారో, నాన్న వచ్చిండు పారో పారో पारो पारो असं करत 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 तो पारोच्या घरात जातो. पारोच्या घरात गेल्यावर तुम्हाला सांगतो, प्रत्येक खोलीमध्ये जाऊन कावळ्यासारखी मान बाहेर काढायची आणि डोळ्यात प्रेम आणून बघायचं. पारो 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 पारो. त्या पारोचे वडील समोर येतात. पारोचे वडील आणि ह्याच्यामध्ये डायलॉग सुरू होतात. तो विचारतो, पारो एकडून दाडा, ए पारो लेडा बैठल पॉइंट लेडा. ती पारो देवघरात असते, ती पटकन बाहेर येते आणि ती देवदासशी बोलायला लागते. ओ पारो, लवसीन आहे लवसीन, पारो असा. हा तेलुगू सिनेमा झाला. हिंदी सिनेमामध्ये आवाज आणि हिंदी सिनेमा हा 5 दिवसांचा कार्यक्रम आहे, पण हिंदी सिनेमामध्ये एक सीन मात्र जबरदस्त असतो आणि तो म्हणजे खलनायकाला मारायचं. आणि खलनायकाला मारताना आम्ही तुला का मारतोय हे समजावून सांगून मारतात, त्याला न सांगता कधी मारत नाही, पटवून देतात त्याला, तू का मारायचं आम्हाला. 3 सुद्धा गोळ्यानं सुटतील असे एक पिस्तूल असते, त्याच्यातनं 36 गोळ्या निघतात. वो दिन याद करो जिस दिन मेरी माँ तुम्हारे पास काम मांगने थे, मेरी माँ को काम नहीं दिया, उस काम के लिए ये गोले डिचका. वो दिन याद करो जिस दिन मेरा बाप गिड़गिड़ा था तुम्हारे पास काम आने थे, मेरे बाप को काम नहीं दिया, उस काम के लिए डिचका. शेवटची एक गोळी राहिलेली असते. तेरे इंतकाम का बदला ले रहा हूं माँ, असं गुरासारखं ओरडायचं, ठुपकन एक गोळी मारायची. ती गोळी बरोबर मध्ये बसते व्हिलनला, मागणं निघून जाते. रक्त कुठनं यावं, फक्त इथनं रक्त येतं. गोळी बसली इथं, रक्त येतं इथनं. 36 गोळ्या खाल्लेल्या कुठनंही रक्त येत नाही, फक्त इथनं रक्त येतं. आणि तो 3 दिवस सगळ्यांचा निरोप घेऊन 3 दिवसांनी मरतो. व्हिलनला मारायची सुद्धा एक पद्धत आहे. धर्मेंद्रचा लोहा नावाचा सिनेमा आहे, कधी बघायला मिळाला तर बघा. त्याच्यामध्ये आचाट शक्तीचे काही 65 प्रयोग आहेत. धर्मेंद्रला व्हिलनकडचा माणूस मशीन गननी गोळ्या मारतो आणि त्या गोळ्या तो धर्मेंद्र हातात घेतो आणि त्याच गोळ्या फेकून त्या माणसाला मारतो. तो माणूस मरतो. मशीन गननी मारलेली गोळी ह्याला लागत नाही, पण ह्याने हाताने फेकून मारलेली गोळी त्याला लागते. मिथुन चक्रवर्तीचा एक सिनेमा आहे, 2 टोकाला 2 व्हिलन उभे असतात. मिथुन चक्रवर्तीच्या पिस्तूलमध्ये एकच गोळी असते. पहिल्यांदा गोळी मारतो पिस्तूलने धाडकन, मग खिशातनं असं चाकू काढतो, चाकू हवेत मारतो असा. त्या गोळीचे 2 हवेत तुकडे होतात. अर्धी गोळी ह्याला जाऊन लागते, अर्धी गोळी त्याला लागते आणि दोन्ही व्हिलन मरतात. काय आहे कुणास ठाऊक चाललंय आपलं. हा जसा पिक्चर असतो ना, तसा इंग्लिश सिनेमा एक आपल्या डोक्यावर बसलेला असतो. इंग्लिश सिनेमाचं एक गंमत आहे, त्यांनी सगळ्यांनी एक शपथ घेतलेली असते की तोंड न उघडता बोलायचं. तोंड जास्त उघडलं, चिलट बिलट गेलं, ठसका लागला, पाणी मिळत नाही, काय करायचं. पहिल्यांदा एक म्हातारा माणूस असतो, तो काहीतरी बडबडत असतो. नंतर हिरो आणि हिरोईन येतात, त्यांचे काहीतरी खुडखुड खुडखुड चाललेलं असतं. पहिल्यांदा तो म्हातारा बोलत असतो, त्याचा आवाज ठरलेला आहे. तुम्ही चॅनल ऑन करा, हा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतो. सगळ्या इंग्लिश सिनेमातनं साधारण तोच सीन चाललेला असतो. सगळे सारखेच वाटतात. पहिल्यांदा तो म्हातारा बोलतो,
It just was going to run on the 12 speed, you know, 12 speed, you're going to 9 hours morning, the 12 speed, you're going to burn out of sport, it's speeding in the den of boring. I just scared the end of the way as the sport on the courts and smoothing in the den. Henry! Henry! Come on! तो हेनरी आहे तो बापाशी बोलायला लागतो. Oh, Pop, I just about does it's kind of roaring. It coins, and point is crazes, and heart is flying, and wants to cooking is yellow point car. I just keep getting to it, but green time of like retros to speed in again, and here roaring, going on, and quarter speed, see the end generate. Hey, Lucy, come on! Lucy Nutty. ती येते. लुसी आणि हेनरी यांच्यात बडबड सुरू होते. पहिल्यांदा हेनरी बोलतो नटीशी. Lucy just said it's been getting dinner, you're on it, what's for you don't try and ride.